आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ती राज्यातल्या अपघातांबाबतची। 24 तासात राज्यामध्ये अपघाताच्या 6 मोठ्या घटना घडल्यात। हिंगोलीमध्ये भरधाव कारनं दुचाकी स्वाराला उडवलंय। पुण्यातील वाघोली परिसरात मध्यरात्री मध्यधुंद डंपर चालकानं 9 जणांना चिरडलं। या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय, 6 जण गंभीर जखमी आहेत। तर इकडे मुंबईमध्ये एसयूव्ही कारनं चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली आहे। रस्त्यालगत हा चिमुकला खेळत होता आणि 4 वर्षीय या मुलाला भरधाव कारनं उडवलं। 19 वर्षीय आरोपी याच्या प्रकरणामध्ये सगळ्यात पोलिसांच्या ताब्यात आहे। तिकडे अकोल्यात सुद्धा नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकला आग लागली। सुदैवानं कुठली जीवितहानी झाली नाही। शिर्डीत सुद्धा रविवारी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला होता। या अपघातात अनेक जण जखमी आहेत आणि त्यांच्यावर जवळच्याच रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत। या सगळ्या अपघाताची ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। 6 ठिकाणी अपघात झालाय। हिंगोली, पुणे, बुलढाणा, मुंबई, अकोला आणि शिर्डी या ठिकाणच्या अपघातांची ही दृश्य आहेत। पुण्यातल्या वाघोलीमध्ये भरधाव डंपरनं 9 जणांना चिरडले। फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं आणि त्याच्यामध्ये तिघांचा मृत्यू झालाय। पुण्यातील वाघोलीच्या केसनंद फाट्यावर ही भीषण दुर्घटना घडली। डंपर चालकाला अटक करण्यात आली आहे। हा डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, आरोपीवर नेमकी काय कारवाई झाली या सगळ्या प्रकरणात आणि जे उर्वरित गंभीर जखमी आहेत त्यांच्या प्रकृतीचे काय तपशील? नक्कीच 6 जणांची जी प्रकृती आहे ती गंभीर होती, मात्र आता ते धोक्याबाहेर असल्याचं ससून हॉस्पिटलकडून सांगण्यात आलेलं आहे आणि आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। रात्री 12:30च्या सुमारास या आरोपीने मद्यधुंद अवस्थेमध्ये हे डंपर चालवलं आणि जवळपास 9 जणांना चिरडलं। त्यात 2 बालकांचा मृत्यू झालाय, तर त्या बालकांचा काकाचा सुद्धा यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि बाकी 6 आरोपी जे आहेत ते गंभीर जखमी आहेत। आता पोलीस घटनास्थळावर दाखल झालेले आहेत, त्या ठिकाणचा पंचनामा करतायत। हा आरोपी जो आहे तो नांदेडचा गजानन तोटरे नाव आहे या आरोपीचं। तो नांदेडचा आहे, तर ज्या लोकांना चिरडलं गेले ते सगळे नागरिक जे आहेत ते अमरावतीवरून कामासाठी पुण्यात आलेले होते आणि पुण्यातल्या केशनंद फाट्यावर ते राहत होते। जवळपास 100-150 झोपड्या या भागामध्ये आहेत आणि त्या ठिकाणीच ही डंपर जे आहे ते अचानक फुटपाथावर केलं। अगदी झोपेत असताना ह्या सगळ्या नागरिकावर हे डंपर आल्याने त्यांना समजलं लवकर नाही आणि त्यामुळे इतका मोठा भीषण अपघात जो आहे तो पुण्यात मध्यरात्री झालेला आहे। त्याची चौकशी सुरू आहे। आता डंपर कुणाच्या मालकीचा आहे, काय नेमकं झालं होतं या सगळ्याचा तपास जो आहे तो आता पोलीस सुरू केलेला आहे। आता पुढे काय होते ते पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चित बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।